बदलापूरमध्ये मनपूर्वक स्वागत। गेल्या अनेक दिवसांपासून आपण बदलापुरात पाहतोय। बदलापुरात सोसायटी धारकांच्या समस्या ह्या वाढत चाललेल्या आहेत। बदलापुरात एक ना अनेक सोसायट्यांच्या अनेक प्रश्न आहेत जे प्रलंबित आहेत किंवा बऱ्याचशा सोसायटी धारकांची त्यांच्या बांधकाम व्यावसायिकांनी फसवणूक केल्याच्या बऱ्याचशा बातम्या आपण प्रसारित केलेल्या आहेत। अशीच एक घटना बदलापूर पश्चिम या ठिकाणची जुनी सोसायटी सुजाता कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी जी आहे त्या सोसायटीची देखील अशीच परिस्थिती झालेली आहे। बदलापूर पूर्व आणि पश्चिमेकडे जो जोडणारा हा छोटासा जो नाला आहे या ठिकाणचा आणि त्या ठिकाणून जो छोटासा भुयारी मार्ग जो जोडलेला आहे त्या भुयारी मार्गाच्या इथे आणि उजव्या बाजूला बघू शकतो हे महालक्ष्मी तलाव। या महालक्ष्मी तलावाला अगदी लागून असलेली ही सोसायटी जी आहे ती सुजाता कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे आणि या सोसायटी धारकांचा आरोप होतोय की या सोसायटी धारकांची बिल्डरने त्यांच्या बांधकाम व्यावसायिकांना अक्षरशः पिळवणूक चालू केलेली आहे आणि ह्यांना त्रास दिला जातोय बांधकाम व्यावसायिकाकडून। अशा प्रकारचा आरोप ह्या सोसायटी धारकांकडून होतोय। सोसायटीला ज्याप्रमाणे जसं आपल्याला मूळ माहिती मिळते सोसायटी जेव्हा ही रिडेव्हलपमेंटला गेली खूप जुनी सोसायटी आहे। रिडेव्हलपमेंट झाल्यानंतर या ठिकाणी आपण बघतो ही नवीन इमारत उभी राहिलेली आहे। या नवीन इमारतीमध्ये एक हॉस्पिटल देखील आहे। हे लँडमार्क आहे या ठिकाणचं आणि ही अशी सोसायटी आहे। या सोसायटीमध्ये या रिडेव्हलपमेंट होण्यावेळी बांधकाम व्यावसायिकांना ज्यावेळेला बँक गॅरंटीचे जे पैसे असतात ते पैसे आधी त्यांना एक पर्टिक्युलर एक अमाउंट सांगितली होती की ही अमाउंट आहे आणि त्यानंतर 15 लाख रुपये जे आहेत ते यांना देण्यात आले होते आणि बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ते 15 लाख रुपये सोसायटीवाले त्यांना देणं लागतात। मात्र अजूनही सोसायटीतलं बांधकाम पूर्ण झालेलं नाहीये। अद्याप ही सोसायटीमध्ये अनेक काम जे आहेत ते अपूर्ण आहेत आणि अशा स्थितीमध्ये बांधकाम व्यावसायिक त्यांना कुठेतरी गळचेपी करतात, त्यांच्यावरती दबाव टाकतात की ही जी सोसायटी आहे ही सोसायटीच्या नावाने करून घ्या आणि सोसायटी धारक मात्र ती सोसायटी नावावर करून घ्यायला तयार नाहीयेत कारण अद्याप ही अनेक कामं जी आहेत आतली तांत्रिक आणि इतर जी कामं आहेत बांधकामाशी संलग्न जी कामं आहेत ती अजूनही अपूर्ण आहेत। त्यामुळे जोपर्यंत ती कामं पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही सोसायटी हातात घेणार नाही असं सोसायटी धारकांचं म्हणणं आहे। आणि या सगळ्या वादात कुठेतरी बांधकाम व्यावसायिकांना या सोसायटी धारकांना गळचेपी करण्यासाठी दबाव आणण्यासाठी काल या सोसायटीमधील वीज पुरवठा जो आहे तो पूर्णपणे खंडित केलाय आणि त्यामुळे या सोसायटी धारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। वीज नसल्यामुळे पाणी आणि त्याचबरोबर सोसायटी 6 माळ्याची असल्याने ह्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना येणं जाणं करताना खूप त्रास सहन करावा लागतोय। अशा अनेक तक्रारी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। काय सांगाल नक्की काय अडचण आहे आणि काय तक्रार आहे? नमस्कार, मी सतीश देवरे सुजाता कोऑपरेटिव्ह सोसायटीचा सचिव सेक्रेटरी या नात्याने आज आमच्याकडे दिनांक कालची तारीख 10 तारखेला 10/3/25 रोजी आमच्या सोसायटीचा जे नळ विद्युत पुरवठा जो आहे हा खंडित करण्यात आला। का खंडित केला त्याबद्दल थकीत थकबाकी असल्यामुळे हे केलं नाही। त्याबाबत आम्ही जे विकासक जे आहेत समृद्धी एंटरप्राइजचे विकासक भागीदार ओंकार देशमुख यांच्याशी संध्याकाळी संपर्क केला। त्यांनी संपर्क केल्यानंतर सांगितलं की काय त्यांचे अडचण सांगितलं किंवा असं आहे ते जे नेहमीच्या याच्यावर ते बोलले। त्यांना वाटलं आम्ही उद्याला येतोय आणि आल्यानंतर तुम्हाला पत्र देऊन वगैरे काय असेल आपण सामंजस्याने बघू। त्याप्रमाणे आज मी आणि आमचे जे चेअरमन आहेत बलवीर सिंग रायपुरिया तसेच ते अध्यक्ष आहेत, त्याचप्रमाणे आमचे सभासद वसंत तोटा, त्यानंतर अजून किरण धनकुटे, समीर घाग, संजय शर्मा, संतोष शर्मा असे आम्ही 5-6 लोक त्यांना भेटायला आलो। त्यांना पत्र दिलं आम्ही की व आमचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे तो नियमाला धरून नाही आहे। आपलं जे याच्यापर्यंत जे डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट झाला विकासक करारनामा जो झालेला आहे त्या करारनाम्यानुसार त्यामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे मुद्दा क्रमांक आहे 3.37 त्यामध्ये देखभाल खर्चाबाबत जोपर्यंत सोसायटी हस्तांतर केलं नाही तोपर्यंत विकासक करारनामानुसार त्यांच्याकडे ते देय आहे। त्याप्रमाणे आम्ही त्यांना ते पत्र आणि वीज व पाणी पुरवठा ही अत्यावश्यक सेवा असल्यामुळे कुठल्या परिस्थितीचे खंडित करण्यात येऊ नये असं आम्ही त्यांना पत्र दिलं।
त्यावेळेस समृद्धी एंटरप्राइजचे तिन्ही भागीदार ओंकार वसंत देशमुख, कुणाल मधुकर शिंदे आणि सिद्धेश सुभाष पवार असे तिन्ही विकासक होते. त्यांना पत्र दिल्यानंतर त्यांनी वाचन केलं, पण त्यांनी कुठल्याही प्रकारचे केलं नाही. त्यांचं म्हणणं इथे टेबलावर बसून बोला, काय असेल बाकीचं आपण सॉल्व्ह करू असं ते वारंवार बोलत होते. परंतु कुठल्याही प्रकारचं त्यांनी आत्ता बोला, पण आम्ही सांगितलं की आम्ही जे वेळोवेळी जे पत्र दिलेले आहेत, उदाहरणार्थ आम्ही 7/3/24, 15/7/24, 19/7/24 आणि 6/8/24 आणि शेवटचं पत्र 24/2/25 या रोजी आम्ही त्यांना वेळोवेळी पत्र दिलं आहे. त्यांचं एक 24/12चं पत्र आलं होतं, त्याच्यामध्ये त्यांनी असंच सर्व हे केलं होतं, वरवरची उत्तरं दिली होती, सर्व कामं झाली आहेत. त्याच्यापूर्वी पण 2-1 पत्र दिलीत. त्या पत्रामध्ये त्यांनी सांगितलं की सुरुवातीच्या पत्रामध्ये होतं की 95% का 90% काम झालेलं आहे, उर्वरित काम मार्च अखेर होईल, त्यापर्यंत तुम्ही सभासदांनी विकासक करारनामे वगैरे काय असतील ते करून घ्यावे. त्याप्रमाणे आमचे सभासदांचे विकासक करारनामे झाले, काहींचे झालेत, काहींची अपूर्ण होती, त्यांनी ते केले. पण थकबाकी असल्यामुळे त्यांनी त्यांचे काहींचे रोखून ठेवले, मान्य आहे, आर्थिक व्यवहार असल्यामुळे. पण ज्या यांनी सदनिका धारकांनी पूर्ण पैसे दिलेले होते, सर्व झाल्यानंतर सुद्धा त्यांचे विकासक करारनामे झालेले त्यांनी स्वतःकडे ठेवले आणि उशिरा दिलेत. त्यानंतर भाडं जे होतं, भाड्यामध्ये जे आपले 24 जुलै 2024ला आपलं बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळाला. बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळाल्यानंतर 1 महिन्याची नोटीस पिरियड असते, ती ऑगस्टपर्यंत होती. आम्ही त्यांना सुरुवातीलाच जे 7/3/24चे जे पत्र दिले होते, त्याच्यात आम्ही वेळोवेळी त्यांना लेखित दिलेले. आमची 28/2/24ला सभासदांची मीटिंग झाली. त्या सभासदा मीटिंगमध्ये महत्त्वाचा त्यांचा जो इश्यू होता की बँक गॅरंटी, आम्हाला ठरवल्याप्रमाणे 35 लाख अशी बँक गॅरंटी ठरली होती. 35 लाखापैकी त्यांनी पत्र देतेवेळी सांगितलं होतं की 15 लाखाची बँक गॅरंटी तुम्हाला आत्ता देतो, राहिलेले 20 लाख जे आहे ते डिमॉलिशनच्या वेळेस तुम्हाला देण्यात येतील. त्याप्रमाणे आम्ही म्हटलं ठीक आहे, तरुण मुलं आहेत, तरुण रक्त आहे, मराठी माणूस आहे, त्या ह्याच्याने आम्ही त्यांना सांगितलं ठीक आहे. नंतर जेव्हा त्यांना वेळोवेळी बोलण्यात आलं की 20 लाखाची बँक गॅरंटी द्या, बँक गॅरंटी सांगा, अहो साहेब आमचं 75 लाखाचं स्टील पडलं आहे, सामान पडलं आहे, तुम्ही काय करतात, आम्ही कुठे झालं, असं करून त्यांनी वेळ मारून दिले नाही. आता काम पूर्ण झाल्यानंतर त्यांचे सांगतात सारखे चालू आहेत, पैसे दिले नाहीत. आमचे जे चेअरमन आहेत त्यांचं भाडं बाकी किंवा त्यांचं इंटरनल काही प्रॉब्लेम्स असतील, मान्य आम्हाला काही व्यवहार असतील का असतील, कोणाचे का असतील, पण सर्वसामान्य जे 24 लोक जे आहेत, 24 लोकांपैकी काही लोकांचे त्यांनी हे जे आहेत एप्रिलपासूनचे आहेत, त्याच्यामध्ये तो पण एक मुद्दा आहे. पण त्यांनी कुठल्याही प्रकारचं पत्राचं वाचन केलं नाही. त्यांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला हे करा. आणि आत्ता 5 महिन्यापासून आम्ही हे झालेलं आहे, तुमची सोसायटी जी आहे ती जुनी सोसायटी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हा जो मुद्दा आहे बिल्डर भरेल, पाणी हे करेल, मेंटेनन्सचा हा लागू नये, आम्हाला मान्य आहे, आमची सोसायटी जुनी आहे. परंतु आमच्या ज्या विकासक करारनाम्यामध्ये जे जे मुद्दे दिलेले आहेत त्या मुद्द्यांचा त्यांनी अवलंब करायला पाहिजे. उदाहरणार्थ त्या विकासक करारनाम्यामध्ये एक मुद्दा असाही आहे की बांधकाम पूर्ण याचं जे असेल, तुम्हाला जर विकासक जो प्लॅन आहे, आराखडा जो आहे, तो आराखडा तुम्ही आपली जी कार्यकारिणी समिती त्यांच्यामार्फत सर्व सभासदांना दाखवून त्यांच्या संमतीने तो पास करायला पाहिजे. त्याबद्दल त्यांनी आम्हाला अंधारात ठेवलं, कुठलीच काही सांगितलं नाही. आणि आता ते असे करतात आहेत की आम्ही चेअरमन, सेक्रेटरी यांना आम्ही सांगितलेलं आहे, जे आमच्या सभासदांमध्ये आपापसात फूट पाडण्याचं, म्हणजे काही लोकांना सांगतात, आम्ही त्यांना सर्व दिलेलं आहे, सांगितलं वेळोवेळी, त्यांनी सांगावं. त्यांचे जे माझ्याकडे 2-3 पत्र दिलेली आहेत, त्या पत्रामध्ये कुठल्याही प्रकारचं हे नाही आहे. 24/12च्या एका पत्रात त्यांनी सांगितले किंवा आम्ही सर्व सभासदांना वेळोवेळी पत्र दिलेली आहेत आणि त्यांनी कारण याच्याबद्दल एक करावं. पण आम्हाला त्याच्यावर मी त्यांचे जे 24/12चे जे पत्र आहे त्या पत्राच्या अनुषंगाने सर्व एक मुद्दे आणि त्याच्या आधी 6-8 जो याचे जे पत्र आहे 6/8/24चं पत्र आहे, त्या याच्यामध्ये मी त्यांना वेळोवेळी सर्व पत्र खुला हे करत गेलेलो आहे. काय काय बाकी, की पॉईंटनुसार काय काय कामं बाकी आहेत, किती हे करायचं सांगतात. अहो सर्व झालं आहे ना,
सुरुवातीपासून जेव्हा त्यांनी मॉस्किटो जाळी वगैरे लावायचं काम चालू होतं तेव्हा त्यांना भागीदारांनी सांगितलं की अरे जाळीचं तुम्ही नमूद केलंय होईल ना ते, तुम्ही काळजी करू नका, अजून काम कुठं झालं अशा प्रकारे आता त्यांनी नाही सांगितल्यानंतर त्यांनी दिले. काही लोकांच्या याला लावून दिले आहेत, पण ते म्हणजे कशी आपण जी जाळी असते ती स्मूथली ओढायला पाहिजे, ती एकाच ठिकाणी फिक्स सारखी आहे. 4 ट्रॅक म्हणजे चांगल्या दर्जाची नाही हा असेल चांगल्या दर्जाची, आपण त्याबद्दल काय म्हणत नाहीये. हाय त्यांचं काम केलंय त्यांनी, पण आमची जी मागणी आहे जे काम त्यांनी करतात ते काम त्यांनी व्यवस्थित करायला पाहिजे. विशेष म्हणजे पार्किंगचं पण सांगितलंय. त्या पार्किंगमध्ये सुद्धा बऱ्याचशाचे पार्किंग करणं, ते पार्किंग बरोबर सांगतात आहे पार्किंग आमचं पेड पार्किंग आहे, विक्रीचे मान्य आहे, विकासक करारानामांचं जे असेल त्याप्रमाणे आम्हाला जे लागू आहे ते आम्हाला मिळावं, जे लागू नसेल ते तुम्ही हे करावं. महत्त्वाचं जे जाण्या येण्यासाठी हे सुरुवातीपासून जेव्हा बिल्डिंग इमारत तयार झाली तेव्हापासून हे झाड इथे आहे, तर ते झाड हटवण्याबाबत आणि जे जाण्याची व्यवस्था जी आहे गाडी येण्यासाठी, 4 चाकी वाहन येण्यासाठी जाण्यासाठी व्यवस्थितपणे जाण्यासाठी हे झाड आम्ही त्यांना सांगतो व आम्हाला इकडचे व्यवस्थित करून द्या, त्यानंतर सरळपणे करता येईल. तुमची काय मागणी? मी वसंत तोटा, सदर बिल्डिंगमध्ये मी आज 30 वर्ष राहतो. पण आमची जी बिल्डिंग आम्ही डेव्हलपला दिली आम्ही चांगल्या हेतूने दिली, पण जे आमची कामं आहे म्हणजे त्यांनी नमूद केल्याप्रमाणे DA मध्ये दाखवल्याप्रमाणे ते लिफ्ट आहे ना ती 8 माणसाची सांगितली आणि ते 4 माणसं पण त्याच्यात जाऊ शकत नाही. आणि दुसरी गोष्ट जी टेरेसला शेड आहे ती कॉमन शेड सर्वांना टाकतात, ती सर्वांना टाकायला पाहिजे. ते काही ठिकाणी त्यांनी अर्धवट ठेवलेली आहे आणि त्यांची पैशाची मागणी करतात येते. आणि दुसरी गोष्ट बिल्डिंगमधील आता कोणी कंप्लेंट करत नाही, पण प्रत्येक सभासदाची फसवणूक केलेली आहे. कारण का जेवढा पहिला आमचा पूर्वी किती कार्पेट एरिया देतो बोलले, जो कार्पेट एरिया आहे तो कार्पेट एरियाच्या हिशोबाने आता जर बघितलं तो आमचा डेव्हलपमेंट 25% वाढतो ना, तो तेवढा पण नाही आमचा होत. आणि त्याच्या अतिरिक्त पैसे मागितले. मला आता 15 लाख मागितले होते, नंतर कमी केले, आता 15 लाख मागितले. मी अजून 5 दिले असतं कुठे फ्लॅट घेतला असता ना, बरोबर आहे. तर अशी सगळ्यांची फसवणूक केली आणि आमच्या सगळ्या सभासदांना म्हणजे मुठीत धरलंय त्यांनी. आणि म्हणजे कोण आता बोलत नाही, त्यांनी बोलावं, कारण काय कुणाचे पैसे घेतले नाही घेतले हे कोण बोलत नाही. लाईट गेल्यानंतर कालपासून लाईट नाही आहे, लाईटच बंद आहे. आता काल सगळे बघ सभासद आमचे वरून येतात जातात. चालत आली तू, चालत आली हे बघ, माझी मिसेस आहे चालत आली वरून, सावळमार राहतो मी 700 600 चालत आली. त्या लाईट नसल्यामुळे तुमची लिफ्ट आणि सगळं बंद आहे. आणि दुसरी गोष्ट बिल्डरनी जे आज हॉस्पिटल केलंय त्याला इलिगल त्यांनी सगळं दिलेलं आहे आणि तो बोलतो मी दिलेलं नाही. आणि तो आता ते डॉक्टर साहेबांचे वडील आले होते, ते बोलतात नाही आम्ही बिल्डरकडून घेतलंय. आता हा हिशोब काय मला माहिती नाही. आणि दुसरे त्यांनी बोरिंग मारलं बोलतात, बोरिंग त्यांचं नाही, हे आमचं बोरिंग जे आहे हे आम्ही कॉमन आमचे 8 जण आहे त्याच्यामध्ये पूर्वीचं बोरिंग आहे आणि ते आमचं आहे. त्याला मी बोललो की तू 3 वर्ष बोरिंग वापरलं त्याच्या आम्हाला बेनिफिट दे ना काहीतरी, कारण आणि आमचं बोरिंग आहे ना त्याचे पैसे दे, ते पण हे करत नाही. ते तुम्हाला काय त्रास होतोय? मी सविता सोनवणे. आमच्यावर पैसे त्यांनी लादले आहेत 3,23,000. तर त्यामुळे आम्हाला तो त्रास देतोय. 3 जण बोलतात आणि सिद्धेश पवार जो आहे तो काय एक दिवस आम्हाला दोघांना बोलून घेऊन आणि काय बोलला का तुमच्यावर कंप्लेंट देईल. तर म्हटलं ते आम्ही म्हातारी माणसं होतो, आम्ही येतो कंप्लेंटीला. आम्ही काही चोरी केली नाही का कोणाकडून घेतले नाही. तुमचे पैसे कशाचे पैसे, तुम्ही जागा वाढवली ती आम्हाला सांगितली नाही. आणि काय सांगतात का तुमचे 4 माणसं आहेत सभासद, अध्यक्ष, सेक्रेटरी यांना सांगितलं आम्ही. तर आम्ही त्यांनी आम्हाला काही सुचवलेलं नव्हतं, आम्ही नेहमी येत होतो. मग त्यावेळेला बिल्डरनी बोलायला पाहिजेत होतं का तू आता जागा वाढलेली आहे तुमचे पैसे वाढलेत. आमचे एकाएकी गेल्या वर्षाच्या ऑगस्टमध्ये म्हणजे 23च्या ऑगस्टमध्ये त्यांनी आम्हाला सूचना दिली का तुम्ही हे पैसे भरलेत तरच तुम्हाला पोझिशन देणार, चावी देणार. मग चावी दिल्या आम्ही कसे ते रडत पडत त्यांना पैसे दिले थोडे आणि आम्हाला चावी दिली. आता एक दिवस 1,23,000 राहिलेत. तर ते आम्हाला बोलतात तुम्ही काही करा, जीव द्या, बरा काही करा, घर विका, तरी पण आम्हाला पैसे पाहिजेत. आम्ही म्हातारी माणसं दोघंच राहतोय. पैसे कसले मागतात ते तुमच्या? जागा वाढली म्हणून. जागा वाढली आहे का? पण जागा वाढली का नाही वाढली आम्हाला काही माहिती नाही त्याच्यात. आता घर आहे काही वाढलेली नाही, काही वाढलेलं नाही.
जे आपलं मी काय होतो जर माझं 500 कार्पेट असेल तर 25% वाढलं तर 25% वाढलं तर त्यांनी दाखवून द्यावं. बरोबर आम्ही तयार आहे, त्याचे एक्स्ट्रा झाले पैसे आम्ही द्यायला तयार आहे. बरोबर आणि जे पण आम्ही जुने इकडे आम्ही सभासद आहे त्याच्यामुळे आम्हाला जे फक्त जी कॉस्ट आहे ना आपल्या कन्स्ट्रक्शन कॉस्ट घेणं भाग आहे त्यांना, पण ते कन्स्ट्रक्शन कॉस्ट सहित ते मार्केट रेट घेतात आहे. अच्छा हा मार्केट रेट मागतात आहे त्यामुळे ताई आणि ते दमदाटी करतात आहे. त्यामुळे आम्ही घर विकायला न काढलंय. अरे वा. मग काय करणार आम्ही दोघं जण, म्हातारी माणसं, आमचे मिस्टर पण म्हातारे आहेत, मी पण अशीच आहे. तुम्ही जर पैसे नाही भरले तर लाईट पण करतात बोलतात. आणि लाईट पाणी हे सगळं काही बंद केलंय कालच्यापासून. मग घरात काहीच नाहीये. तुम्ही किती घरात आहे लाईट. घरात तुम्ही 5व्या माळ्यावर? आम्ही पैसे भरतो म्हणून घरात लाईट आहे. माळा किती होता तुमचा? पण माळेवर नाहीये, लिफ्ट नाहीये. 5वा माळा. हा म्हणजे सोसायटीचा जो मीटर आहे हा. आपला तो बंद बंद करून ठेवलंय. इकडे इन्व्हर्टर आहे, तिकडे इन्व्हर्टर नाही. कालपर्यंत ही लाईट चालू होती, आज सगळं बंद केलंय. अच्छा आणि ते कोणी आले पण नाही इकडं. अच्छा आम्हाला त्यांनी बोर्डाला लावून द्यावी कमिटी आमची जी काय होती तशी, म्हणजे मग अधिकार आमचा होईल. मग जे काही येईल आमचे पैसे ते आम्ही मेंटेनन्स मध्ये भरू. या ठिकाणी अजून कोणी बोलणार आहे? ए संतोष बात करना क्या है? तुमची काय तक्रार आहे? माझी तक्रार असे आहे मॅडम, ॲक्च्युली हा जो रस्ता आहे हे ते डेड एंड दाखवून नगरपालिकेचे डेड एंड दाखवून ते आम्हाला स्पष्ट करून दाखवा का खरोखर डेड आहे की नाही. आणि दुसरी गोष्ट हा जो आहे रेड लाईन आणि ब्ल्यू लाईन मध्ये एरिया येतोय, बाजूला तलाव आहे, इथे नाला आहे, दरवर्षी इथे पाणी शिरतो बिल्डिंगमध्ये, पहिल्या मालापर्यंत पाणी शिरतो. मग कसं काय हॉस्पिटलला परमिशन दिला? आरोग्याचा लय मोठा प्रश्न आहे इथे आणि दरवर्षी इथे पहिल्या मालापर्यंत पाणी शिरतो. हॉस्पिटल होणार आहे हे तुम्हाला माहित नव्हतं. नाही आम्ही कोणालाच माहित नव्हतं. आम्हाला फक्त नर्सिंग हॉस्पिटल टाकून या आम्हाला फक्त एवढं सांगितलं की इथं असं म्हणजे ऑफिस येणार आहे आणि ऑफिस न करता करता हे लोकांनी रिवाइज प्लॅन केला. रिवाइज प्लॅन केला आम्हाला न सांगता. प्लॅन पण रिवाइज केला नगरपालिकेतून. तो रिवाइज प्लॅन तुम्हाला सांगण्यात आलेला नाही अजिबात ना. सोसायटीवाल्यांना सांगता आलं. मेन एंट्रन्सवर जनरेटर बसवण्यात आलेले आहे. ती पार्किंग, मी किरण धनकुटे मेंबर या बिल्डिंग सोसायटीचा. मेन एंट्रन्सवर जनरेटर बसवण्यात आलेला आहे. जिथे पार्किंगची जागा आहे ही जागा विकण्यात आलेली आहे डॉक्टरला असं बोलून त्याचे ते काही करू शकतात. मला कळत नाही की पार्किंगच्या जागेवर गाडी पार्क करण्यासाठी आपल्याला जागा दिलेली आहे, तिकडे जनरेटर एखादा कसा बसवू शकतो. परत तिकडे काही सिलेंडर वगैरे ऑक्सिजनचे लावलेले आहेत तिकडे एंट्रन्सलाच. ठीक आहे, तुम्ही बघाल ॲक्सेसमध्ये तर ते या ठिकाणी बांधकाम व्यावसायिकानं जी जागा आहे ती परस्पर ही जी पार्किंगसाठीची जागा आहे ती बिल्डरने हॉस्पिटलला वापरायला दिलेली आहे. या ठिकाणी जी पार्किंगची जागा आहे यामध्ये सर्रासपणे हॉस्पिटलचे जे ऑक्सिजन सिलेंडर आहेत ते देखील ठेवण्यात आले. त्याचबरोबर हॉस्पिटलची जी इतर काही सामग्री आहे ती सुद्धा सर्रासपणे ठेवण्यात आलेली आहे. त्यानंतर आपण इथे बघतोय अनावश्यक असा जो काही माल आहे तो या ठिकाणी ठेवण्यात आलाय. टाकी याच ठिकाणी आहे. अशा प्रकारची ही आपण बघतो ही जागा आहे आणि हा सोसायटीचा मुख्य प्रवेशद्वार आहे. या ठिकाणाहून प्रवेश गेट आहे जो इमारतीकडे या सोसायटीकडे येतो आणि आपण बघतोय या आवारामध्ये खालच्याच ठिकाणी हॉस्पिटलचे जे आहेत ऑक्सिजन सिलेंडर ठेवण्यात आलेले आहेत. अनधिकृतरित्या हे ठेवण्यात आल्याचा आरोप या ठिकाणी सोसायटीवाल्यांकडून होतोय. आपण बघतोय हे सगळे सिलेंडर अशा प्रकारे ठेवण्यात आलेले आहेत. या ठिकाणी सोसायटी धारक राहतात, या ठिकाणी या इमारतीमध्ये अनेक रहिवासी राहतात, त्यांच्या जीवाला कुठेतरी धोका आहे. अशा प्रकारे गंभीरतेनं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या समोर येत आहेत. या ठिकाणी हॉस्पिटलचं जनरेटर जे आहे ते मुख्य प्रवेशद्वाराच्या इथेच ठेवण्यात आलेलं आहे. जी जागा संपूर्ण सोसायटीची आहे त्या जागेमध्ये हॉस्पिटलचं जनरेटर जे आहे हे ठेवण्यात आलेलं आहे. इथे फायर ब्रिगेडची गाडी घुसणार का? कधी आपण हॉस्पिटल इथे काय कधी काळ झाला फायर ब्रिगेडची गाडीची पण घुसू शकत नाही. एखादी दुर्घटना घडली आणि बाजूला इथे नाला आहे आणि इथे तलाव आहे, पाणी दरवर्षी इथे शिरतोय. हे नगरपालिका सध्या माहिती आहे तरी पण परमिशन कसं दिलं आहे ना. सोसायटीचा प्रवेशद्वार आहे आणि या ठिकाणी ही सगळी जागा जी आहे ती हॉस्पिटलला वापरायला दिली. हो, ही सगळी हॉस्पिटल वापरतो. इलिगली आहे. त्यांनी परमिशन दिले तो मी काय दिलेलं नाही, पण मग हे बांधलं कसं तो विषय आमचा आहे. बरोबर.
तुम्ही या बाबतीत त्याला जाब विचारला विचारलं ते बोलतो मी दिलेलं नाही. त्यांनी 7 वेळा सांगितलं मी दिलेलं नाही. हॉस्पिटल मी काही बोललो नाही. त्यांनी केलेलं आहे. तुम्ही सोसायटीने कारवाई करा. आम्ही सोसायटी अजून ताब्यातच नाही घेतली. कारवाई कशी करणार आम्ही? या सगळ्याचा तुम्हाला किती त्रास होतो? हे जेव्हा आपण हॉस्पिटलचं जे काही बघतोय त्याचा त्रास होतो? किती भरपूर त्रास आहे. गाडीचे लोकांची पार्किंग गाडी जो आहे कस्टमर इकडे ॲम्ब्युलन्स एंट्रन्सलाच उभा असतात, त्यामुळे इकडनं गाडी काढणं मुश्किल होऊन जातं आम्हाला. तिथे सगळं चोकअप होतं. तिकडनं काढायचं म्हटलं की तिकडनं 4 व्हीलर जाऊ शकत नाही. ठीक आहे, इकडनं 4 व्हीलर हाताने बाहेर करू शकतो आणि त्यामुळे इकडे पण हा तुमच्या इमारतीचा मुख्य प्रवेशद्वार आणि हा संपूर्णपणे हॉस्पिटलच वापरतोय. हा हॉस्पिटलच्या कामासाठी वापरला जातोय. आपण बघतोय ही संपूर्ण परिस्थिती आहे, ही आपण बघतोय या ठिकाणी. आणि हा जो आपण बघतोय हे ऑक्सिजन सिलेंडर सर्रासपणे उघड्यावरती ठेवण्यात आलेले आहेत. या ठिकाणी कोणतीही मोठी दुर्घटना होण्याची शक्यता टाळता येत नाही. असं होत असताना या ठिकाणी या सोसायटीमध्ये राहणाऱ्या या सगळ्या समस्त रहिवाशांचा जीव जो आहे तो टांगणीला आलेला आहे. बांधकाम व्यावसायिकांकडून एक प्रकारची गळचेपी केली जाते. ह्या सगळा जो प्रकार आहे तो मनसेकडे गेला होता. मनसैनिक या ठिकाणी आलेले आहेत. मनसेच्या महिला शहराध्यक्ष संगीता चेंदवणकर, त्याचबरोबर गणेश पिल्लई हे देखील आलेले आहेत या ठिकाणी. जेव्हा हा प्रकार मनसेकडे आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही आलात, या ठिकाणी बांधकाम व्यावसायिकाबरोबर तुमची काही चर्चा झाली का? अजून आमची चर्चा झालेली नाहीये, पण गेल्या 2 ते 3 दिवसांपासून आपल्याला माहिती असेल की बदलापूर पूर्व असेल किंवा बदलापूर पश्चिम असेल, आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या रिडेव्हलपमेंटच्या प्रोजेक्ट झालेल्या बिल्डिंग येथे किंवा प्रायव्हेट डेव्हलपरने बिल्डिंग केलेल्या असतील तर त्या पण आहेत. बरेचसे विषय आहेत बदलापूर शहरामध्ये. आणि आत्ता इथे आल्यानंतर जर बँक गॅरंटी जी त्यांनी 35 लाख सांगितली होती आणि बिल्डरने त्याने 15 लाख दिली आणि आता ते 15 लाख बिल्डर त्यांच्याकडे मागतोय का, तर तुम्ही आता सोसायटी हँडओव्हर करा, माझे सगळं बांधून झालेलं आहे आणि तुम्हाला आता मी सोसायटी ताब्यात द्यायची आहे. तर त्यांच्या जर काही राहिलेल्या ज्या काही त्यांच्या मागण्या होत्या किंवा त्यांनी जे काही आधी त्यांना ऑफर लेटर दिलेले होते की आम्हाला ह्या मागण्या आमच्या मागण्या झाल्या पाहिजेत आणि त्या झाल्या किंवा करणार म्हणून बिल्डरने बिल्डिंग डेव्हलपमेंटला घेतली ना ही, मग त्या जर केल्या नसतील तर मग ह्यांनी 15 लाख त्याला का द्यायचे बँक गॅरंटीचे? बँक गॅरंटीचा अर्थच काय? बँक गॅरंटी आपण म्हणजे ज्यावेळेला रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट असतो त्यावेळेला सोसायटीवाले बँक गॅरंटी बिल्डरची का मागतात? जर त्याने भविष्यात त्या काही त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या समस्येचं त्याचं निवारण केलं नाही तर ते पैसे त्यांना परत द्यायचे नसतात. पण ह्यांच्या जर मागण्याच मान्य झालेल्या नाही, आपल्याला माहिती असेल की आता बघत असाल आपण की ही जे हा जो गेट आहे म्हणजे एखाद्या बिल्डिंगमध्ये जर वरती सिलेंडरचा स्फोट झाला, जो मुंबईमध्ये आता हे सगळे प्रकार चालू आहेत, तर इथून फायर ब्रिगेडची गाडी येणार कशी? बरोबर. त्यानंतर इथे आता सिलेंडर उभे आहेत, ऑक्सिजन सिलेंडर. मला मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टरांना ज्या वेळेला इथे परवानगी दिली तो प्लान त्यांनी रिवाईज केला आणि प्लान रिवाईज करून नंतर इथे हॉस्पिटल बांधलेलं आहे. न कळता बिल्डिंग वाल्यांना न कळता रिवाईज केला नव्हतं, आम्हाला माहित नव्हतं की रिवाईज केलं यांनी, ते माहितीच नव्हतं अजिबात नव्हतं. आणि हे असा ऍक्सेस असणारे आमच्या बिल्डिंगचा हे पण आम्हाला कल्पना नव्हती. आम्हाला असं बोललं गेलं की इथे एक नॉर्मल छोटा हॉस्पिटल बांधणार आहेत, एक नर्सिंग होम आणि अख्खा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल इथे त्यांनी उभारलेलं आहे. हे पूर्णपणे तुम्ही ऍक्सेस बघा ना मॅडम, हे ऍक्सेस बघा. आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. हे जनरेटर एक नॉर्मल मारुती 800 पण शिरणार नाही. फायर ब्रिगेडची गाडी तर लांबची गोष्ट. हे सर्व इथे चालू असताना आता काल बिल्डरने या सोसायटीचं पाण्याचं आणि लाईटचं कनेक्शन कट केलंय. लाईटचंच कनेक्शन कट केलंय. विषय असा आहे की जर तुम्ही हे सर्व करून जर सोसायटीच्या लोकांना जर कुठेतरी असं दबाव आणत असाल किंवा कुठेतरी राजकीय यंत्रणा तुमची कामाला लावत असाल तर नक्कीच आम्ही रस्त्यावर उतरू. हे जे बिल्डर आहेत हे बिल्डर मराठी आहेत. काल आपण ज्या सोसायटीमध्ये गेलो होतो तो अमराठी बिल्डर होता. आपण मान्य करू शकतो की त्याला तो निर्दयी आहे, त्याला आपल्या मराठी लोकांशी काही घेणं देणं नाही. पण जर हे बिल्डर मराठी आहेत तर त्यांनी मराठी माणसाची त्यांना आत्मीयता समजून घेतली पाहिजे, त्यांना समजून घेतलं पाहिजे. आता आपल्या मागे ज्या ताई उभ्या आहेत त्या 6व्या माळ्यावरून चालत आल्या. एखाद्या पेशंटला काही होऊ शकते, एखाद्या माणसाला जर त्रास आहे, त्यांना हृदयविकाराचा झटका आला किंवा एखादा काही इन्सिडेंट घडला तर त्या माणसाला आणणार कसं खाली? म्हणजे एवढा निर्दयी बिल्डर वागू शकतो ही खूप शोकांतिक आहे आपल्यासाठी. आणि जरी तो मराठी बिल्डर असला आणि मनसे मराठी माणसासाठी काम करत असली आणि हा मराठी बिल्डर जर हा मराठी लोकांना जर त्रास देणार असेल तर आम्ही त्याला माफ करणार नाही. नक्कीच या ठिकाणी जर मराठी बांधकाम व्यावसायिक आहे आणि मराठी माणसांना जर या ठिकाणी त्रास होणार असेल तर त्या मराठी माणसाची सुद्धा गय केली जाणार नाही, अशा प्रकारचा इशारा या ठिकाणी मनसेच्या महिला शहराध्यक्षा संगीता चेंदवणकर यांनी दिलाय. आपण या ठिकाणी बघतोय पुन्हा एकदा
काय म्हणताय? आता मी चालू केली. आपण बघतोय या ठिकाणी आता लाईव्ह सुरू आहे आपले बदलापूरवर, आणि आपले बदलापूरवर लाईव्ह सुरू असताना या ठिकाणी लगेचच जो वीज पुरवठा आहे तो सुरळीत करून देण्यात आल्याची माहिती आता मिळते आपल्याला या ठिकाणी. आता आपण बघतोय फ्लॅश चालू या ठिकाणी आपण बघतोय महावितरणचे कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत, आणि महावितरणचे कर्मचारी आता ही लाईट जी आहे ती चालू करतायत. या ठिकाणी लाईव्ह सुरू आहे आपले बदलापूरचं, आणि हे लाईव्ह सुरू असतानाच लगेचच महावितरणचे कर्मचारी या ठिकाणी हा जो वीज पुरवठा काल जो बंद करण्यात आला होता तो सुरळीत करून देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. या संदर्भात तुम्हाला कोणी माहिती दिली की हा वीज पुरवठा बंद आहे? या ठिकाणी आपण बघतोय वीज पुरवठा महावितरणचे कर्मचारी येऊन या ठिकाणी काम करतात आणि वीज पुरवठा सुरळीत करून देतात. अशीच काय बोलायचं, आता आपण बघत असाल की इथे आपले बदलापूरच्या माध्यमातून लाईव्ह चालू आहे, आणि खरोखर आपले बदलापूरचा हा इम्पॅक्ट आहे की आपले बदलापूर चॅनल ज्यावेळेला इथे आली, मोहिनी असेल किंवा तिच्या सहकारी असतील, त्यावेळेला हे महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाग आली की आता आपल्याला कुठेतरी बदलापूर शहरामध्ये फेमस होणार आपण. आणि इथे आल्यानंतर त्यांनी आता ती लाईटचं कनेक्शन चालू करून दिलेलं आहे. पण हा विषय सोडून म्हणजे जे बिल जे आहे ते बिल खरं बिल्डरने भरायला पाहिजे होतं. 25,000 काहीतरी बिल आहे, ते बिल बिल्डरने भरायला पाहिजे होतं. ते न करता 15 लाखासाठी म्हणून त्यांनी हे कनेक्शन कट करायला लावलं. तर हे खूप म्हणजे हा माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार आहे. आत्ताच्या गरमीच्या दिवसामध्ये प्रचंड गरमी चालू आहे. लहान मुलं असतील, वयस्कर लोक असतील, आजारी लोक असतील, घरामध्ये आपल्या लहान बाळं आहेत. पण असा सगळा प्रकार चालू असताना खरोखर ही निंदनीय गोष्ट आहे की हे बिल्डर लोक अक्षरशः निर्दयी वागत आहेत. बदलापुरात हे प्रकार रोजच्या रोज वरचेवर घडतायत. आपण बघतोय अनेक आठवडाभरात आपण ही आता दुसरी की तिसरी घटना असेल आपण या बातम्या प्रसारित करतोय. हे जे वाढतं प्रकरण आहे याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. मात्र यावर कुठेतरी अंकुश जो आहे तो कोण बसवणार? कारण पालिका प्रशासन देखील अशा जेव्हा बांधकामांना परवानगी देते त्यावेळेला सुरुवातीचा, आता जसं यांनी म्हटलेलं आहे, यांचा सुरुवातीचा जो काही प्लॅन होता त्याला रिवाईज करून हे प्लॅन बनवण्यात आलेत. मग याला खतपाणी कोण घालतंय? या ठिकाणचे जे टाउन प्लॅनर आहेत ते याला कारणीभूत आहेत का? नक्कीच. मी मागे पण आपले बदलापूरच्या लाईव्हमध्ये म्हटलं होतं की काही अधिकारी लोक येतात आणि ह्या चांगल्या असलेल्या बदलापूर शहराचं वाटोळ करून जातात. तर असाच एक अधिकारी जो इथे ह्या बदलापूर नगरपालिकेमध्ये त्यांनी लाखोंनी कमवले, करोडोंनी कमवले, आजही त्याच्या इथल्या राजकारण्यांबरोबर पार्टनरशिपमध्ये व्यवसाय चालू आहेत. त्या तोडणकर साहेबांनी हा प्लॅन रिवाईज केला. मी आज इथे ओपनली नाव घेते, कारण ह्या व्यक्तीने बदलापूर शहराचं वाटोळ करून ठेवलं. स्वतः रिटायर्ड झाल्यानंतर पैसा अफाट कमवला आणि आज त्यांची मुलं बाळं जी आहेत ती इथे बदलापूर शहरामध्ये बांधकाम व्यावसायिक म्हणून काम करतात, त्यांच्या जीवावरती करतायत. त्यामुळे हे कुठेतरी थांबलं पाहिजे. तुम्ही अधिकारी येणार, बदलापूर शहराचं वाटोळ करणार आणि रिटायर्ड झाल्यानंतर पण तुमचा बदलापूर शहरातल्या नागरिकांना असा त्रास असेल तर नक्कीच त्यांचा जाब आम्ही आमच्या पद्धतीने देऊच. नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय मनसेने एक आक्रमक, मला समृद्धी विकासक या तिन्ही भागीदारांना एकच विनंती करायची, विनंती म्हणता येणार नाही कारण की आमच्याकडून त्यांनी जो विकास हे केलेला आहे, इमारत हे झालेली आहे, आता काम पूर्ण झालेलं आहे. पण आमच्या ज्या काही छोट्या छोट्या ज्या मागण्या ज्या आम्ही लेखी स्वरूपात 3-4 पत्राद्वारे दिलेल्या आहेत तरी त्यांनी कृपया अंमलबजावणी लवकरात लवकर करून सोसायटीची जी हस्तांतरणाची जी प्रक्रिया आहे, कायदेशीर प्रक्रिया, त्यात आमचे वकील त्यांच्या याच्यानं जे काय असतील म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची त्रुटी न राहताना ज्या आम्ही समस्या मांडलेल्या लेखी दिलेल्या आहेत त्या आमच्या सर्व मुक्त करून आम्हाला सोसायटी लवकरात लवकर हँडओव्हर करण्याबाबत, हस्तांतर करण्याबाबतची प्रक्रिया करण्याबाबत सांगत आहे मी. एवढंच आमचं मागणं आहे. या ठिकाणी मुख्य तुमची जी मागणी आहे या ठिकाणी आपण बघतोय हे मुख्य मॅडम प्रवेश. तुम्ही आले, तुम्ही चौकशी केली, लाईव्ह घेतला, चौकशी केली, फार बरं वाटलं. कारण असं कोणी करत नाही पण तुम्ही करताय, मला फार बरं वाटतं. आणि तुम्ही जास्तीत जास्त याचा प्रयत्न करून आम्हाला याचा पाठपुरावा करून आमची मागणी पूर्ण करावी. न्याय मिळावा आम्हाला न्याय मिळावा. आम्हाला न्याय पाहिजे, दुसरं काय नाही. बोला ना. तुम्ही न्याय द्या आम्हाला. आम्हाला काय काय मागणी होती आमची, गिरील बसवून देतो, जाळ्या बसवून देतो, तर त्यातल्या त्यांनी काही दिलं नाही. आम्ही स्वतः लावल्यात तसे पण पोटावर पाय देऊन. आणि हा गेट बघा कसा केलं.
या ठिकाणी आपण बघतोय हा मुख्य प्रवेशद्वार आहे सोसायटीचा आणि या ठिकाणी पूर्णपणे हा मुख्य प्रवेशद्वार जो आहे तो हॉस्पिटल या ठिकाणी हॉस्पिटलने तो ऑक्युपाय केलेला आहे। या ठिकाणी हॉस्पिटलचे ज्या काही साधन सामुग्री आहेत त्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत। ऑक्सिजन सिलेंडर पासून सर्रासपणे उघड्यावर ठेवण्यात आलेले आहेत आणि याच सोसायटीमधून हे सोसायटी धारक जे आहेत ते इकडून आपल्या वाहनांची ये जा करत असतात। या ठिकाणाहून त्यांना वाहनाची ये जा करताना सुद्धा कठीण होते। अशा प्रकारची ही परिस्थिती आहे। हे बांधकाम व्यावसायिक असे मुळात वागतायत का? बदलापुरात हे प्रकरण वाढतायत का? मुळात बांधकाम व्यावसायिक सगळ्या रहिवाशांना वेटीस धरून या प्रकारचं जे बांधकाम करतायत किंवा ही गळचेपी करण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यावर एक प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न करतात, त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे। त्यांच्यावर कोणीतरी या संदर्भात चपराक बसवली पाहिजे। कायद्याचा त्यांना धाक असला पाहिजे। अशा प्रकारची बदलापुरात कुठेच घटना दिसत नाहीये। बदलापुरात सर्रासपणे या सगळ्या गोष्टी होताना दिसतात कारण त्यांना कायद्याचा धाक राहिलेला नाहीये आणि तो कायद्याचा धाक राहण्यासाठी कुठेतरी या ज्या घटना आहेत या समोर येणं गरजेचं आहे। आपल्या बदलापूरच्या माध्यमातून सुजाता कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या या सगळ्याच रहिवाशांनी या ठिकाणी आपली व्यथा मांडलेली आहे। आम्ही देखील या संदर्भात संबंधित बांधकाम व्यावसायिकाकडे याचा पाठपुरावा करणार आहोत। या नेमकी याचं कारण काय आहे, त्यांची जी बाजू काय आहे ते या सगळ्या रहिवाशांना वेठीच का धरतात या संदर्भातले सगळ्या प्रश्नांची उत्तर आम्ही त्यांच्याकडून घेणार आहोत आणि या संदर्भातले जे काही पुढचे अपडेट्स आहेत आम्ही तुम्हाला देणार आहोत। मात्र तुम्हाला देखील असा काही त्रास जाणवत असेल, तुमच्या परिसरात देखील तुमची कुठेतरी बांधकाम व्यावसायिकाकडून फसवणूक होत असेल तर नक्कीच तुम्हाला आम्हाला कमेंटच्या माध्यमातून तुम्ही कळवा। आम्ही तिथपर्यंत येऊ आणि तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी तुम्ही आपल्या बदलापूरला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।